अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। तळेगाव भारी वीर बापूराव शेडमाके प्रबोधन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त व्याख्यान। तळेगाव भारी येथे वीर बापूराव शेडमाके आदिवासी समाज प्रबोधनीमध्ये दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी गुरुवारला सकाळी 10 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त निरंजन टकले ज्येष्ठ पत्रकार यांचे गांधी काल आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान, तर प्रवीण देशमुख प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वाटचाल, आव्हाने व उपाय या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। तर या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महाविकास आघाडीचे तसेच काँग्रेस समर्थक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राध्यापक वसंत पुरके मित्र परिवार यांनी केले आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। मी म्हणजे माझ्या विचारांनी, माणूस म्हणत नाही म्हणत मी, विचारसरणीनी आणि माझ्या विचारसरणी भोवतीच चर्चा झाली पाहिजे हे मी एन्श्युअर केलं पाहिजे। मी उत्तर देत बसतो, हा सर्वात चुकीची स्ट्रॅटेजी झाली, काहीही कारण नाही। आणि म्हणून पहिल्यांदा या लोकसभा निवडणुकांच्या वेळेला आपण जे पाहिलं की नॅरेटिव्ह आपला सेट केलेला होता आणि त्यांना उत्तर द्यावी लागत होती। संविधानाच्या बाबतीमध्ये असेल, इतर आणखी 10 गोष्टींबाबत असेल, जे 2019ला नव्हतं झालं, जे 2014ला नव्हतं झालं, तो हा नॅरेटिव्ह आपण सेट नाही केला। 2019ला सुद्धा राहुल गांधी म्हणजे सगळीकडे बोलत होते राफेल 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 म्हणता भ्रष्टाचाराबद्दल। पक्षाच्या संघटनेनेच त्याचा आवाज वाढवला नाही, मल्टिप्लाय केला नाही। शेवटी नेत्याचा आवाज संघटनेने ऍम्प्लिफाय करायचा आहे। इथे नेत्यांना असं जर वाटत असेल की कशा राहुल गांधी सावरकरांबद्दल बोलतो, बोलायलाच पाहिजे, तेच वैचारिक युद्ध आहे। आणि ते वैचारिक युद्ध जोपर्यंत आपण समजूनच घ्यायला तयार नाही तोपर्यंत लढाईमध्ये उतरू सुद्धा नका। न लढता मरण्यापेक्षा घरात बसा। तर त्यामुळे हा यातला भाग आहे। आणि त्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ते ज्यावेळेला झालं, मी घरी आल्यानंतर माझ्या आजोबांची डायरी वाचली आणि त्या डायरीमध्ये असा उल्लेख होता, त्यांच्या आयुष्यभराच्या डायरी आहेत, डायरीत असा उल्लेख होता सर की आज दक्षिण आफ्रिकेहून परत आल्यानंतर आज पहिल्यांदा महात्मा गांधी नाशिकला आले। आणि मग मला असं वाटलं की कधी आले दक्षिण आफ्रिकेहून परत, म्हणून मी ते शोधायला लागलो। तर 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी परत आले। आल्यानंतर काय केलं हे आपण लहानपणी सगळ्यांनी वाचलेलं असतं की ते भारतभर रेल्वेने फिरले। तर माझ्या मनात त्या वेळेला पहिल्या दिवशी असं आलं की आता 100 वर्ष 2015ला 9 जानेवारीला होणार गांधीजी भारतात यायला साऊथ आफ्रिकेत, आणि ते भारतभर नंतर फिरले समजा। आणि आता गांधींच्या खुन्यांचं कौतुक करणारी राजकीय विचारसरणी सत्तेत आलेली आहे। तर 100 वर्षानंतर हा भारत कसा विचार करतो हे आपण शोधायला पाहिजे। कारण मी होतो शोधपत्रकार, आणि शोधपत्रकार म्हणजे काय फक्त गुन्हे शोधायचे, राजकीय स्कॅम शोधायचे वगैरे अशातला भाग नाही। शोधपत्रकारांनी कल्चर टू ऍग्रीकल्चर प्रत्येक गोष्टीतला शोध घेतला पाहिजे। आम्ही लातूर ते नागपूर पायी गेलो होतो माझ्या फोटोग्राफरला बरोबर घेऊन की ऍक्च्युअल उत्पादन खर्च काय, शिफारस केलेला भाव काय, आणि सरकार जो हमीभाव जाहीर करते त्यात त्यांनी कन्सिडर केलेल्या किमती काय, शोधायचं तर प्रत्येक गोष्ट शोधायची। त्याच्यामुळे हे शोधण्यासाठी मी ठरवलं की आपण असं असं करायचं। आणि मग त्यावेळेला असं कुठेच उपलब्ध नाहीये। म्हणजे मी डी.जी. तेंडुलकरांनी महात्मा या नावाचे 8 खंड लिहिले, जवळजवळ 3000 पानं असतील। आणि डी.जी. तेंडुलकरांच्या त्या महात्मा या खंडाचा ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो ती पंडित नेहरूंनी लिहिलेली। त्यामुळे ते सर्वात ऑथेंटिक काय असेल गांधीजींबद्दल तर ते आहे। तर तो अख्खा महात्मा मी 8 खंड वाचले, नोट्स काढत गेलो की ऑब्झर्वेशन्स आहेत त्यांची लिहिलेली की अमुक ठिकाणी असं असं आलं, प्रवासामध्ये असताना काशीला गेलो त्यावेळेला असा असा अनुभव आला, अशा प्रकारचे अनुभव आहेत। पण हे झालं कसं, त्यांना सुद्धा हे करावं असं का वाटलं? तर 9 जानेवारीला हा बाबा मुंबईमध्ये आला आणि पहिला भारतीय माणूस ज्याला इंग्रजांनी अपोलो बंदरला बोटीतून उतरायची परवानगी दिली। मुंबईमध्ये आज जे गेटवे ऑफ इंडिया आहे ते अपोलो बंदर होतं, आणि येलो गेट डॉकयार्ड इथं म्हटलं जातं
तिथून समुद्रामध्ये बोट उभी राहायची, त्या बोटीतून भारतीय लोकांना खाली उतरवलं जायचं, छोट्या छोट्या होड्यांमधून नावांमधून त्यांना किनाऱ्यापर्यंत यावं लागायचं. अपोलो बंदरला उतरवण्याची परमिशन मिळालेला एकमेव पहिला भारतीय म्हणजे महात्मा गांधी. आणि त्यांचं स्वागत करावं तिथं फिरोजशाह मेहता, त्याच्यानंतर हॉर्निमन, जे हॉर्निमन सर्कल आहे मुंबई, बीजी हॉर्निमन म्हणून होते, जे बीजी हॉर्निमन असे सगळे, गोपाळकृष्ण गोखले वगैरे सगळे त्यांचं स्वागत करावं तिथं गेले होते. पहिला सत्कार समारंभ या